रामकृष्ण हरी माऊली. आज आपण 2136 पासून सुरू करत आहोत. जिव्हा जाणे पिके मधुर की शार, हेर मास पर हातास नकळे देखावे, नेत्रे बोलावे मुखे, चित्त सुख दुःखे कळो येती. परिमळाची गान एकती श्रवणे, एकाचे कारण एक नोय, एक देही भिन्न ठेविलिया, दाविलिया कळनाच वि पुतळा सत सूत्रधारी. तुका म्हणे ऐशी जगाची सत्ता, का तया अनंत विसरली. जीभ पदार्थाची गोड खारट फिके अशी चव जाणते. इतर अवयवामध्येही जिभेसारखे मांस आहे, परंतु चवीचे कार्य त्यांना करता येत नाही. डोळ्याने बघावे, मुखाने बोलावे, चित्ताने सुख दुःख जाणे अशी ज्या ज्या अवयवाची कार्य असतात. सुगंध दुर्गंध हे नाकाने धर्म आहेत, नाकाचे धर्म आहेत. ऐकणे हे कानाचे काम आहे. एकाचे काम दुसरे इंद्रिय करू शकणार नाही. हे देवाने एकाच देहामध्ये भिन्न भिन्न इंद्रियाचा भिन्न भिन्न ज्ञान व्हावे याची सोय करून ठेवली आहे. आणि तो स्वतः सर्वाचे सूत्र आपल्या हाती धरून देहाचा पुतळा या जगात नाचवतोय. अशी सत्ता गाजविणाऱ्या त्या सत्ताधीशाला तुम्ही का विसरलात? न लगे द्यावा जीव सहजचे जाणार आहे तो विचार जाना काही. मरण तो मागे गाढवाचे बाळ, बोलीचे चांडाळ शुद्ध त्याशी. तुका म्हणे काही होईल सोयीत, निदान जो थित टाकून पाहे. जीव देण्याची गरज नाही, योग्य वेळ आली की तो जाणार हे ठरलेले आहे. ते तुम्ही लक्षात घ्या. देवाजवळ जो मरण मागतो तो म्हणजे गाढवाचे पोर आहे, त्याला शुद्ध चांडाळ म्हणावी. जो मनुष्य जन्मासारखे अनमोल साधन टाकू पाहतो तो आपले यात कल्याण आहे समजून घेत नाही, असे तुकाराम महाराज म्हणतात. मोल वेचून या धुंडीती सेवका, मी तरी पुका मागो बळे. नसता जवळे हित फार करू, जीव भाव धरू तुझ्या पायी. नेदू भोग आम्ही आपुल्या शरीरा, तुम्हाशी दातारा व्हावे म्हणू. कीर्ती तुझी करू अमुचे सायास, तू कारे उदास पांडुरंगा. तुका म्हणे तुझ काय मार्गो, आम्ही फुकाचे कान भी मनशिरा. देव मोल देऊन सेवको मिळविण्यासाठी का शोध घेत आहेत? तुम्ही सेवा फुकट करायला तयार आहोत. आमच्या जवळ जरी तू नसलास तरी तुझ्या पायी जीव भाव ठेवून आमचे उत्तम हित साधून घेऊ. तुला सुख भोग मिळावा म्हणून आम्ही स्वतः थोडेसे न भोगता सारे तुला अर्पण करू. जगभर तुझी कीर्ती व्हावी म्हणून आम्ही शरण प्रयत्न करीत आहोत. तुझ्यासाठी आम्ही इतके काही करतो आहोत, पण तू मात्र आमच्याविषयी उदासीन आहेत. तुको म्हणता तुझ्याकडे आम्ही असे काय मागत आहेत? फुकटचे अभय वचनही तुझ्याकडून आम्हाला मिळत नाही. काय लवण कणिके विन एके क्षीरसागर, माहे एवढी अडचणी नारायणी मदविन. कुबेर 1800 जोडी काय कवडी कारणे, तुका म्हणे काच म्हणे कोण गणी भांडारी. मिठाचा एक खडा समुद्रात नसला तर समुद्राचा खारटपणा कमी होणार नाही. देवाचे स्वरूप इतके व्यापक आहे की माझ्याशिवाय तेथे कोणती उणीव राहील. 18ने कुबेर धन जोडत असतो, परंतु त्याच्या दृष्टीने कवडीला काय महत्व? ज्याच्याकडे मौल्यवान रत्नमानकाचे भांडार आहे त्या काच मण्याला महत्व देईल काय? तुकाराम महाराजांचा देव मला कशाला किंमत देईल? तू मज नाही भेद केला सहज विनोद, तू माझा आकार मी तूच निर्धार मी. तुझ माझी देवा गेशी माझ्या अंगे सेवा मी. तुझ माझी अचळ मज माझी तुझे बळ, तू बोलशी माझ्या मुखे मी तुझ माझी सुखे. तुका म्हणे देवा विपरीत ठाई नावा. परमार्थाच्या दृष्टीने देवा तुझ्या माझ्यात भेद नाही, तरी मी भेदाबद्दल बोललो. पण तो भक्तीचा विनोद होता. तूच माझा आकार आहेस आणि मी तुमचे आत्माही तूच आहे. देवा मी तुझ्यामध्ये आहे, सर्वत्र आहे, म्हणूनच तू माझ्याकडून सेवा करून घेत आहेस. मी तुझ्यामध्ये स्थिर आहे, माझ्या अंगात तुझ्याच इच्छेचे बळ आहे. तूच माझ्या मुखातून बोलत आहेस, मी तर तुझ्यामध्ये सुखाने वास्तव्य करीत आहे. तुकोबराय म्हणता देवा बाह्य रूपाने तुझ्या माझ्या नावारूपात भेद आहे, पण तू माझी आणि मी खरे एकच आहोत. वैराग्याचे भाग संत संघाची लाग, संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पाप. तोची देव भक्त भेदाभेद नाही जात, तुका प्रेमेनाचे गाये गणियात विरोन जाये. संताचा संघ हेच वैराग्याचे खरे भाग्य आहे. संत कृपेचे दीपक साधकाला निष्पाप बनवितात. ज्याच्यात भेद अभेद उरलेले नाही तोच खरा देवभक्त आहे. तुकाराम महाराज म्हणतात, मी हरिकथेत प्रेमाने गातो नाचतो आणि गाण्यात स्वतःचे देहभान विसरून जातो.
जपत्याप ध्यान न लगे नारायण. कीर्तन विठ्ठल कीर्तना माझी उभारा आहे माझ्या मना. दृढ या वचनी अनेक ते मनी धरावे. कीर्तने समाधी साधन ते मुद्रा राहतील थारा धरोनिया. तुका म्हणे मुक्ती हरिदासाच्या घरी ओळंगती चारी रिद्धी सिद्धी. देवाच्या प्राप्तीसाठी जप तप ध्यान धारण असे कोणतेही कष्टप्रद साधन करण्याची गरज नाही. देव तर हरी कीर्तनात येऊन उभा राहतो. माझ्या मनात तू भगवंताच्या वचनावर विश्वास ठेव आणि कीर्तन कर. मनात इतर काही आणू नकोस. कीर्तनामध्ये समाधी लागते, तेथे ध्यान मुद्रा व इतर साधने आश्रय घेऊन राहतात. तुकोबराय म्हणतात, हरी कीर्तनामुळे हरिभक्ताच्या घरी चारही रिद्धी सिद्धी सेवा चाकरी करतात. नाही तुझं काय मागत संपत्ती आठवण चित्ती असो द्यावी. सरलिया भोग येईल शेवटी पाया पेया भेटी अनुसंधानी. आता मजसाठी याला आकारा सरोकडी ते असं नाही देवा. तुका म्हणे मुखी असो तुझे नाम देईल तो श्रम देवो काळ. देवा मी तुझ्याकडे संपत्ती मागत नाही, केवळ माझ्या चित्तात तुझ्या नामाचे रूपाचे स्मरण असावे आणि माझ्या हिताची तुझ्या मनात आठवण असावी, एवढेच माझे मागणे आहे. दैवात असलेले सुख दुःख आदी भोग संपल्यावर तुझ्या पायाचे दर्शन होईल, मग मी तुझ्या निर्गुण रूपाला प्राप्त होईल. आता तुम्ही सगुण रूपात मला दर्शन द्यावे अशी माझी मला इच्छा राहिलेली नाही. तुकाराम महाराज म्हणतात, तुझे नाम सतत माझ्या मुखी असावे. तुझे गीत गात असताना हा काळ जर मला काही त्रास देणार असेल तर तो खुशाल देव. हितावरी यावे कोणी बोलिलो या भावी. नवे विनोद उत्तर केले रंजवायाचार. केली आटाटी अक्षराची देवासाठी. तुका म्हणे खिजो नका जागा ते येथे निजो. कोणीतरी आपल्या हिताचा विचार करण्यास प्रवृत्त होईल ह्या भावनेने मी उपदेशाचे बोललो. हे विनोदाचे बोलणे नाही, तुमच्या मनोरंजनासाठी चार गोष्टी बोलतो. ही सारी अक्षराची आटापिटी केली माझ्या स्पष्ट बोलण्याने. तुम्ही खिजू नका, आपले कल्याण साधण्यासाठी जागे राहा. निजू नका, मी केलेल्या उपदेशाचा विचार करा. संचित प्रारब्ध क्रियमान अवघा झाला नारायण. नायाम्माशी संबंधू जरा मरण काही बांधू. द्वैत भावे अवघे व्यापिले देवी. तुका म्हणे हरी अम्मा माझी क्रीडा करी. संचित प्रारब्धाने क्रियमान म्हणजे जे साठवलेले आहेत ते जो भोगतो ते व जे करतो ते सर्व नारायणच झाला आहे. त्याचा आमचा आता काही संबंध राहिलेला नाही. वार्धक्य मृत्यू या विकाराची कोणतीही बाधा राहिलेली नाही. देवाने द्वैत सारे व्यापले आहे. तो म्हणतात हरी अभेदाने आमचे मध्ये क्रीडा करीत आहे. नेने करू सेवा पांडुरंगा कृपाळुवा. धावे बुडतो मी काडी सत्ता पुलिया ओढी. क्रिया कर्महीन झाले इंद्रिय अधीन. तुका विनंती करे वेळोवेळा पाय धरी. हे कृपाळू पांडुरंगा, तुझी सेवा कशी करावी हे मी जाणत नाही. त्यासाठी देवा तू धाव घे. या प्रपंचाच्या सागरात मी बुडत आहे. तुझ्या सामर्थ्याने मला यातून ओढून बाहेर काढ. माझ्या हातून आजवर कोणतेही पुण्य कर्म घडले नाही, कारण मी इंद्रियाच्या अधीन झालो. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुमचे पाय धरून मला भवसागरातून पार करण्यासाठी तुम्हाला वारंवार विनंती करीत आहे. दयापासून सकळे मैमंडळ हे झाले. तो एक पंढरीचा राना नये अनुमान श्रुतीशी. विवादती दयासाठी जगजेटी तो विठ्ठल. तुका म्हणे आकळ आहे सकळ व्यापक. ज्याच्यापासून ही पृथ्वी इतर मंडले भूत समुदाय निर्माण झाले असा आता एक पंढरीचा राणा आहे. त्याच्या स्वरूपाचे अनुमान करता येत नाही. तो श्रुती नाही कळत नाही. ज्याच्यासाठी सर्व शास्त्रे पुराणे विवाद करतात तोच हा जगजेटी विठ्ठल आहे. तुकाराम महाराज म्हणतात, तो अनाकलनीय आणि सर्वव्यापी आहे. नाही रूप नाही नाव नाही ठाव धराया. जेथे जावे तेथे आहे विठ्ठल माय बहीण. नाही आकार विकार चराचर भलतेशे. नव्हे निर्गुण सगुण जाणे कोण तयाशी. तुका म्हणे बावा विनतेचे त्याचे मन ओळेना. विठ्ठलाला रूप नाही नाम नाही, विशिष्ट स्थानी त्याला धरता येत नाही. जेथे जावे तेथे आपली माय बहीण बनून विठ्ठल राहिलेला आहे. त्याला कोणताही आकार विकार नाही, त्याचे सारे चराचर व्यापले. हा विठ्ठल सगुण आहे, निर्गुणही नाही, त्याला कोण जाणू शकेल. तुकाराम महाराज म्हणतात, त्याच्याबद्दल दृढ निष्ठा भाव असल्याशिवाय त्याचे मन आपल्याकडे वळणार नाही. आहे सकळ वेगळा खेळ करा चोरोनी. खांब सूत्राच्या परी देव दोरी हलवितो. आपण रावणे निराळा कैशी कळा नाचवी. जेव्हा सोडे तो दोरी पडे भूमी
पडे तेव्हा भूमीवरी तुका म्हणे तो जाणावा सका पोला करावा. सर्व उपाधीपासून परमात्मा लिप्त आहे, अदृश्यपणे न कळत तो सर्व लीला करत आहेत. सर्व प्राणी मात्रांना कळसूत्री बाहुलीच्या खेळाप्रमाणे प्रारब्धाच्या दोरीने तो नाचवीत असतो. आपण निराळा राहून साऱ्या प्राणी मात्रांना नाचविण्याची त्याची लीला पहा. जेव्हा तो दोरी ओढतो तेव्हा देह जमिनीवर पडतो. तुकाराम महाराज म्हणतात, देवा अशा देवाला ओळखावे आणि त्याला आपला सखा करावे. आता पुढे मना चाली झाली नारायण, येथे पाय राहिले कैसे गुंतोनी उगले भोवते भोवनी आलियाची झाली धनी तुका म्हणे रंगे रंगे रंगले श्री पांडुरंगे. नारायणा, माझी विषयाकडे जाण्याची गती यापुढे थांबली आहे. ते तुझ्या चरणी कसे शांतपणे गुंतून राहिले आहे. सुखाचा शोध घेत हे मन विषयाभोवती फिरते निराश झाले आणि तुझ्या जवळ आले तेव्हा त्याची सुखप्राप्तीची इच्छा पूर्ण झाली. हे पांडुरंगा, तुझ्या रंगात हे मन रंगून गेले आहे. आळस पाडी विषय कामी शक्ती देई तुझ्या नामी हेची विनवणी विनविली धरामणी अनेक वचनामुखी वाणी तुमची गरजो द्यावी गुणी तुका म्हणे पाय डोळा पाय रवी आंधळा. विषय सेवनाचा आळस माझ्यात येऊ दे आणि तुझे नाम घेण्यासाठी सामर्थ्य मिळू दे. हरिनामाखेरीज इतर काही बोलण्यासाठी माझी वाणीमुखी होऊ दे. तुमच्या नामाचा उच्चार मात्र उच्च स्वरात गर्जनेने होऊ दे. माझी विनंती तुमच्या मनात असू द्यावी. तुकोबा म्हणता, डोळ्यांनी फक्त तुमचे पाय पाहावेत, इतर काही पाहण्यास ते आंधळे व्हावेत. काय वेची वाणी आता शुल्लक कारणी आता हेची काम करो विठ्ठल हृदयात धरू. नेदाव्या वृत्ती आता उठोनी बहुती उपदेश लोका करुणी वेळा होतो तुका. हरिनाम सोडून इतर शुल्लक गोष्टी करण्यात वाणी का वाया घालवावी. आता विठ्ठल नामाचेच माप करू आणि विठ्ठलाला हृदयात धरू. कोणत्याच विषय वृत्ती यापुढे मनात उठू देऊ नको. तुकाराम महाराज म्हणतात, लोकांना हरिभक्तीचा उपदेश करून मीही वेडा झालो आहे. मागणे हे तुझं दे विचारून मद नको दुर्जनाचा संग क्षण क्षण चित्तभंग. जन्म घेईन मी नाना बहु सोशीन यातना रंक होईन दिनाचा गाय देहपात साचा. तुका हेची आता दे तू सर्वता. देवा, तुझ्यापाशी माझे एकच मागणे आहे, विचार करून तू ते मला दे. दुर्जनाच्या संगतीमुळे क्षणोक्षणी मन शांती ढळते, म्हणून त्याची संगती मला देऊ नकोस. अनेक जन्म मी घेईन, अनेक यातना सोशीन, तुझ्या प्राप्तीसाठी मी रंकाचाही दास बने. त्याची सेवा करताना मला मृत्यू आला तरी चालेल. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या मागण्याप्रमाणे सर्व काही तू मला दे. जान शिवचित पांडुरंगा धर्मनित तरी म्या बोलावे ते काही सरे ऐशे तुझे पायी. पालटले क्षण संचित प्रारब्धा क्रियामान तुका म्हणे सत्ता ओशी सकळ करीता. पांडुरंगा, तू धर्मनीती याची तत्वे जाणतोस. तू माझ्याशी काय बोलावे म्हणजे तुला ते मान्य होईल. संचित प्रारब्ध आणि क्रियमान हे भोगल्याशिवाय सरणार नाही, पण तुझ्या सामर्थ्याने ते क्षणात पालटून जातात. तुकाराम महाराज म्हणतात, आपल्या शक्तीने सत्तेने तू सर्व काही करू शकतोस. तुम्ही कांटाळला तरी आम्हान सोडणे हरी जावे कन कवनिया ठाया सांगावी नवी तो पाया. केली जीवे जीवासाठी आता सुखे लागी पाठी तुका म्हणे ठावन सोडणे हाची भाव. हे श्रीहरी, तुम्ही जरी आमचा कंटाळा केला तरी आम्ही तुझे चरण सोडू शकत नाही. तुमचा आधार सोडून आम्ही कोठे बरे जाणार याचे उत्तर सांगा. अशी मी तुमच्या पायाशी विनवणी करतो. आम्ही आमचा जीव तुम्हाला समर्पित केला आहे, त्यामुळे आता खुशाल आमच्या पाठी लागा. तुकाराम महाराज म्हणतात, तुमचे ठिकाण सोडता येत नाही, हाच तुमच्याविषयी आमचा दृढ भाव आहे. येऊनी संसारी की मी तो एक जाणे हरी नेने अनेक काही धंदा नित्य ध्यातशे गोविंदा. काम क्रोध लोभ स्वार्थ उखा माझा पंढरीनाथ तुका म्हणे एक धनी विठ्ठल मी सेवक. या संसारात येऊन मी फक्त एक हरीला जाणू नाही, इतर कोणताही कामधंदा करण्याचे जाणत नाही. सतत गोविंदाचे चिंतन करतो. काम क्रोध लोभ स्वार्थ असे माझे सारे भाव पंढरीनाथाच्या ठिकाणी आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, विठ्ठल हा माझा धनी असून मी त्याचा चाकर आहे. रामकृष्ण हरी माऊली. आज आपण 2156 वर थांबतो.